नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सुभेदारांनी आता लग्नाचा प्लॅन हा चेंज केलेला असतो. म्हणजे अर्जुन आणि प्रियाचं लग्न नाशिकमध्ये लावण्याचा निर्णय घेतलेला असतो, जेणेकरून इथे सायली त्या लग्नामध्ये पोहोचू नये. म्हणून इथे प्रियाने सगळ्यांना कन्व्हिन्स केलेलं असतं की आपण लग्न नाशिकमध्ये करूया. तर प्रेक्षकांनो, इकडे आता नाशिकमध्ये गेल्यानंतर तिथे पूर्णाजीची बहीण असते आणि पूर्णाजीची बहीण इथे सायली अर्जुनचं लग्न लावून देते आणि प्रियाला त्या दोघांच्या मधून बाजूला करते. त्याचबरोबर ऐन लग्नाच्या दिवशी चैतन्य आणि प्रतिमा दोघेजण प्रियाला ज्यूसमधून गुंगीचं औषध देतात आणि तिला इथे एका रूममध्ये बेशुद्ध करून बेडवरती झोपवतात आणि त्याचबरोबर दाराला आता बाहेरून कडी लावून घेतात आणि प्रियाच्या जागी सायली नवरी म्हणून उभी राहिलेली असते आणि त्या दोघांचा लग्न सोहळा पार पडलेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, अचानकपणे प्रियाने नाशिकला लग्न करण्याचा निर्णय का बरं घेतलेला असतो आणि त्याचबरोबर पूर्णाजी अर्जुन आणि सायलीचं लग्न कशा पद्धतीने लावून देते. चैतन्य त्याचबरोबर प्रतिमा या दोघांनी आता एकत्र येऊन प्रियाला बेशुद्ध करण्याचं काम कशा पद्धतीने केलेलं असतं, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तरी ते प्रेक्षकांनो, प्रिया खूपच जास्त घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की सायली तिच्या आणि अर्जुनच्या लग्नामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करेल, त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करेल आणि सायली अर्जुनबरोबर लग्न करेल असं प्रियाला वाटत असतं. ज्या पद्धतीने प्रियाने अर्जुन आणि सायली या दोघांना एकमेकांपासून वेगळं केलेलं असतं, त्याच पद्धतीने आता सायली मला आणि अर्जुनला एकमेकांपासून वेगळं करते की काय. पण त्यावेळेला अर्जुन सायली एकमेकांवरती प्रेम करत होते आणि ते दोघेजण खरोखर नवरा बायकोसुद्धा होते. पण इकडे परिस्थिती थोडी वेगळी असते. इकडे अर्जुनला प्रियाबरोबर लग्नच करायचं नाही आहे आणि प्रियाला अर्जुनबरोबर लग्न करायचं आहे, पण फक्त पैशांसाठी. हा इतका मोठा डिफरन्स या दोन लग्नांमध्ये असतो. पण इथे प्रियाने आता ठरवलेलं असतं, काही झालं तरीसुद्धा लग्न माझं आणि अर्जुनचंच होणार. तेव्हा इथे प्रियाला असं वाटत असतं की सायली जे काही बोलते ते करून दाखवते. तिने जर माझं ठरलेलं लग्न मोडलं तर. तेव्हा ती आता मनामध्ये घाबरलेली असते. तिला वाटतं की माझ्याबरोबर अपशकुन घडला आहे. माझ्या हातावरती मेहंदीसुद्धा अजिबात रंगलेली नाही आहे. मी काय करू. तेव्हा इकडे आता चुडाभरणीचा सुद्धा कार्यक्रम होतो. चुडाभरणीमध्ये इथे प्रियाच्या हातामध्ये बांगड्या भरत असताना तिच्या खूप साऱ्या बांगड्या ह्या तुटलेल्या असतात आणि जास्त करून बांगड्यांचा जो गाला असतो, कुठलीही बांगडी तिला होतच नसते. सगळ्या बांगड्या तिला गच्च होत असतात. तेव्हा इकडे प्रियाला टेन्शन येतं की माझ्या मापाची एकसुद्धा बांगडी याच्यामध्ये का नाही आहे आणि ज्या बांगड्या होतात त्या एकदम सैल असतात. त्याच्यामुळे इथे आता प्रियाला असं वाटत असतं की कुठे ना कुठेतरी मला आता युनिवर्स सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, संकेत देतो आहे की तुझं लग्न होणार नाही, काहीतरी सायली विघ्न आणण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते की पूर्णाजी, अगं तुझी बहीण येणार आहे की नाही लग्नाला. तेव्हा पूर्णाजी म्हणते की या वेळेला माझ्या बहिणीलासुद्धा अर्जुनचं आणि तुझं लग्न बघायचं होतं, तिला अर्जुनला आशीर्वाद द्यायचा होता. पण बघ ना गं, ती एवढ्या लांब इथे येऊ शकत नाही आहे, तिला बरं वाटत नाही आहे ना. तेव्हा इकडे आता प्रिया बोलते, मग आपणच जर नाशिकला लग्न केलं तर, हो की नाही. मग आम्ही जाऊया ना, त्या निमित्ताने डेस्टिनेशन वेडिंग होईल, आपण कुठेतरी बाहेरसुद्धा जाऊ एकत्र, हो की नाही. इथे जर आपण थांबलो तर ती सायली काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न करेल. त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण सगळेजण नाशिकला जाऊया ना, तिथे आपण लग्न करू. आपण एक काम करूया, सगळेजण रात्रीवरती निघूया, म्हणजे उद्या सकाळपर्यंत तिथे पोचू आणि हळद आणि लग्न तिथेच करू. काय वाटतं तुम्हाला. तेव्हा इकडे आता सगळेजण नाशिकला जाण्याचा प्लॅन करतात. कारण का, तिथे आता त्यांचे नातेवाईक यांचंसुद्धा लग्न आहे आणि ते म्हणजे नंदिनी आणि पार्थ या दोघांचं लग्न आता नाशिकमध्ये होणार असतं. आणि तिथेच पूर्णाजीची बहीण असल्यामुळे प्रिया म्हणत असते की चला ना, आपण सुद्धा सगळेजण नाशिकला जाऊया. तेव्हा पूर्णाजी म्हणते की थांब, मी तिथे फोन करून सांगते, सगळी तयारी तर झाली पाहिजे ना.
तेव्हा इकडे आता पूर्णाजीने आपल्या बहिणीला फोन केल्यानंतर ती म्हणत असते की ताई, अगं मुलांचा असा हट्ट आहे की अर्जुन आणि प्रियाचं लग्न इकडे आपण नाशिकमध्ये केलं तर. तेव्हा इकडे पूर्णाजीची बहीण म्हणते, अगं पूर्णा, तू काळजी कशाला करतेस, तुम्ही फक्त सगळेजण निघा. उद्याच्या दिवसामध्ये पूर्ण मंडप इथे तयार असेल, सगळी तयारी अगदी व्यवस्थितरित्या होईल. नाशिकमध्ये आपली ओळख काही कमी आहे का? मला आधीच का नाही सांगितलं? तुम्ही इथे येईपर्यंत मंडप उभा करते की नाही बघच तू. तेव्हा इथे पूर्णाजीच्या बहिणीने होकार दिलेला असतो. तेव्हा इकडे सुभेदार आणि किल्लेदार सगळेजण पॅकिंग करायला सुरुवात करतात. प्रियाची तर सगळी शॉपिंग झालेली असते, ती आपली पॅकिंग करते. अस्मिता आपली पॅकिंग करते. अर्जुनची पॅकिंग तर इथे अश्विननेच केलेली असते. सगळेजण आपापली पॅकिंग करतात आणि रात्रीवर सगळेजण नाशिकला जायला निघतात. ही बातमी विमलने चैतन्याला सांगितलेली असते की सगळेजण नाशिकला चाललेत म्हणून. चुडाभरणीचा कार्यक्रम झालेला असतो. इथे पंढरपूरवरून सायलीसाठी बांगड्या आलेल्या असतात. मंजिरी आणि त्याचबरोबर राया हे दोघेजणं बांगड्या घेऊन आलेले असतात आणि इथे व्यवस्थितरित्या चुडाभरणीचा कार्यक्रम पार पडलेला असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की सायली वहिनी, खूप मोठी गडबड झाली आहे, सगळेजण नाशिकला गेलेत, इथे कुणीच नाही आहे, आता आपण नाशिकला कसं काय जायचं? तेव्हा इकडे आता सगळेजण अचानक नाशिकला कसे काय गेले? तेव्हा चैतन्य म्हणतो की हा हट्ट त्या तन्वीचा आहे. ती म्हणाली की मला लग्न करायचं आहे, पण नाशिकलाच करायचं आहे, कारण इथे काहीतरी सायली प्रॉब्लेम क्रिएट करेल म्हणून. तेव्हा इकडे आता सायली म्हणते, मग चैतन्य भाऊजी, तुम्ही कशाला काळजी करताय? नाशिकमध्ये माझ्या जवळच्या मैत्रिणीचं सुद्धा लग्न आहे, नंदिनीचं, ती आहे ना तिथे. मग आपण नाशिकमध्ये गेल्यानंतर तिच्याकडे जाऊया. ती तर माझी खास मैत्रीणसुद्धा आहे आणि तिचं पण लग्न आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे प्रियाने साक्षीला सांगितलेलं असतं की इथे सायलीच्या घराच्या बाहेर लक्ष ठेव म्हणून. तुझ्या माणसांना सांग, सायली नाशिकला आली नाही पाहिजे. तेव्हा इकडे ही बातमी आता चैतन्याला कळलेली असते. तेव्हा चैतन्य आणि अबोली हे दोघेजण विचार करतात की काही करून क्रिशला फोन करायचा. अबोलीला फोन केला जातो आणि अबोली क्रिशला सांगते की इथे सायलीच्या घराच्या बाहेर काही लोक इकडे तिकडे फिरत असतील, त्यातल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना साक्षीने तिथे पाठवलेलं आहे, त्यांना पकडून आता जेलमध्ये टाक. तेव्हा इकडे क्रिश आपली टीम तिथे घेऊन येतो आणि त्या साक्षीच्या माणसांना पकडून आता जेलमध्ये टाकलेलं असतं. त्यानंतरला इकडे चैतन्य त्याचबरोबर सायली आणि कुसुमताई तिघेजण नाशिकला जायला निघालेले असतात. तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते, त्या प्रियाला काय वाटलं, जर ती नाशिकला गेली तर मी तिथे पोहोचू शकणार नाही का? मी अर्जुन सरांची होणारी बायको आहे, मी तर तिथे पोचणारच. तेव्हा इथे चैतन्य, सायली त्याचबरोबर कुसुमताई तिघेजण नाशिकला लगेच रवाना होत असतात. तेव्हा इकडे प्रिया त्याचबरोबर सगळे सुभेदार किल्लेदार नाशिकमध्ये पोहोचलेले असतात. पूर्णाजीच्या बहिणीने आणि नातेवाईकांनी रात्रीत मंडप वगैरे सजवायला सुरुवात केलेली असते. त्याच्यामुळे इथे त्यांचं स्वागत खूपच जास्त उत्तम पद्धतीने केलं जातं. तेव्हा पूर्णाजीची बहीण ही आता बघते तर तिला प्रिया अजिबातच आवडत नाही. ती प्रिया हिच्याकडे बघितल्यानंतरच ओळखते की ही खूपच जास्त उर्मट, घमेंडी आणि नाते तोडणारी बाई दिसते. त्याच्यानंतरला इकडे अर्जुनला ती भरभरून आशीर्वाद देते. पूर्णाजी अस्मिताचे लाड करते, अश्विनचे लाड करते, कल्पना, प्रताप काका, विमलला सुद्धा ती खूपच प्रेमाने भेटते. पण इथे प्रियाला मात्र ती व्यवस्थितरित्या बघतच नाही, कारण तिने एका नजरेत तिला ओळखलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता पूर्णाजीला असं वाटतं की तन्वीला असं का बघितलं आपल्या बहिणीने. तेव्हा ती विचारते, काय गं ताई, काय झालं? तू तन्वीला व्यवस्थित भेटली नाहीस, तुला ती आवडली नाही का? आपल्या प्रतिमाची मुलगी आहे. तेव्हा इकडे पूर्णाजीची बहीण म्हणते की तुला तुझ्या तन्वीचं कौतुक असेल, पण तिच्याकडे बघूनच कळतंय की ती किती नाते टिकवणारी दिसते आणि किती ती एकमेकांना जोडणारी दिसते. अर्जुनची पहिली बायको सायली हीच योग्य होती, तिच्याबद्दल तुझ्या तोंडून एवढं ऐकलं होतं ना, सुभेदाराच्या घराण्याला ती शोभली असती. तेव्हा इथे आता आजीने चांगलं सुनावलेलं असतं आपल्या बहिणीला. त्याचबरोबर इथे प्रतिमाला काही हे पटत नसतं. प्रतिमाला वाटत असतं की अर्जुन आणि सायली हे दोघेजण एकमेकांसाठी
परफेक्ट आहेत. तिला खूप जास्त राग येत असतो की सगळ्यांनी मिळून प्रियाचं आणि अर्जुनचं लग्न ठरवलेलं असतं. इथे आता प्रतिमाला सातत्याने असं वाटत असतं की अर्जुन आणि प्रियाचं लग्न करून सगळेजण खूप मोठी चूक करतायत. कारण सायली हिला आपण दुखावलं तर कुणीही सुखी होऊ शकत नाही. कारण सायली ही निर्मळ मनाची, मनमिळाऊ आणि खूपच जास्त इनसेन्सिटिव्ह मुलगी आहे. खूपच जास्त इमोशनल मुलगी आहे. तिचं जर मन तोडलं तर कदाचित आपल्यालासुद्धा पाप लागू शकेल अशी तिला भीती पण वाटत असते. आणि प्रतिमाचं मन हे आता आईचं असल्यामुळे प्रियासाठी एवढं ते कासावीस होत नसतं. पण सायलीसाठी मात्र ते आता खूपच जास्त कासावीस होत असतं. त्यामुळे इथे आता संगीत सोहळासुद्धा पार पडत असतो. त्याच्यामध्ये सायलीने सांगितलेलं असतं की तिचं अर्जुनवरती किती प्रेम आहे. पण तरीसुद्धा इथे सगळेजण आता उडवाउडवीची उत्तरं देतात आणि सायलीला कुणीही ॲक्सेप्ट करत नाही. पण इथे आता पूर्णाजीची जी बहीण आहे ती म्हणत असते की सायली जर अर्जुनवरती प्रेम करते, अर्जुन सायलीवरती प्रेम करतो, तर तुम्हाला सगळ्यांना कुणी अधिकार दिला त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा? आणि काय गे तन्वी, ते दोघेजण नवरा बायको आहेत. ते दोघेजण एकमेकांवरती प्रेम करतात, त्यांना एकत्र राहायचं आहे. तर तुला अर्जुनबरोबर लग्न करण्याची एवढी घाई का? तेव्हा इथे प्रिया आता म्हणते, अहो आजी, तुम्हाला नाही माहिती, ती सायली एक नंबरची खोटारडी आहे. अहो तिने खोटं लग्न केलं होतं आपल्या अर्जुनबरोबर. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असतात, तू तर गप्पच राहा, त्यालाही काहीतरी कारण नक्की असेल. तेव्हा इकडे आता लग्नाच्या दिवशी लग्न व्यवस्थित पार पडत असतं. अर्धे विधी होतात आणि इकडे प्रिया साडी चेंज करायला आपल्या रूममध्ये जाते. तिथे गेल्यानंतर प्रतिमाला काही हे सहन होत नाही. सायलीने प्रतिमाला आधी सांगितलेलं असतं की तिचं अर्जुनवरती किती प्रेम आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की ठीक आहे, तू माझ्यासाठी जे काही केलेस ना ते खूप आहे. पण मलासुद्धा आता तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. मला तुला आणि अर्जुनला एकत्र आणायचं आहे. तन्वी जरी माझी मुलगी असली तरीसुद्धा तिने चुकीचा निर्णय घेतला आहे. मला तो मान्य नाही. तेव्हा इकडे दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यायलाच पाहिजे आणि असं मला वाटते. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की प्रतिमा आत्या आता काय करायचं? प्रतिमा आत्या म्हणते की 1 मिनिट, गुंगीचं औषध आणलं आहेस ना? चैतन्य म्हणतो आणलं आहे. गुंगीचं औषध ज्यूसमध्ये टाकलेलं असतं आणि ते आता दिलेलं असतं प्रियाला प्यायला. इथे आता प्रतिमा म्हणत असते की हे घे तन्वी, थोडंफार ज्यूस वगैरे पी. अगं उपवास असतो ना, लग्न लागेपर्यंत काही खायचं प्यायचं नसतं, पण तू ज्यूस तरी पिऊन घे म्हणजे तुला एनर्जी येईल. तेव्हा इकडे प्रिया ज्यूसचा ग्लास घेते आणि गटागटा सगळ्या ज्यूसचा ग्लास संपवून टाकते. त्याच्यामध्ये असतं गुंगीचं औषध. इथे आता मेकअप वगैरे करेपर्यंत, टचअप वगैरे करेपर्यंत आता प्रियाला गुंगी आलेली असते. प्रतिमा म्हणालेली असते की तुम्ही सगळेजण थांबा, माझ्या मुलीला मी माझ्या हाताने तयार करणार आहे. आणि प्रियाला गुंगी आल्यानंतर तिला बेडवरती झोपून तिच्या अंगावरती पांघरून वगैरे दिलेलं असतं आणि त्या जागी सायलीला आता छान तयार केलेली असते. आणि पुढचे विधी करण्यासाठी सायली मंडपामध्ये येते आणि सायलीने आपला चेहरा आता कवर केलेला असतो पदरामध्ये. तेव्हा इकडे आता बाकीचे सगळे विधी सायली आणि अर्जुनचे झालेले असतात. अगदी मंगळसूत्रापासून ते कुंकू वगैरे भरण्यापर्यंत आणि 7 फेरेसुद्धा त्या दोघांचेच झालेले असतात. तेव्हा इकडे आता प्रियाचा जो काही हट्टास असतो की मला चेंज करायचं आहे, मला अर्धे विधी झाल्यानंतर मला दुसरी साडी नेसायची आहे, मला छान दिसायचं आहे, त्याच्यामुळे इथे तिचा प्लॅन आता फसलेला असतो. प्रियाच्या जागी सायलीला उभी करण्यात आलेली असते. प्रियाला बेशुद्धच करून ठेवलेले असते. त्यानंतर इथे सायलीचा चेहरा कल्पनाला दिसतो आणि कल्पना आता इथे बाजार करते. ती म्हणते की ही आपली तन्वी नाही आहे, ही तर सायली आहे. आणि कल्पनाला इतका राग येतो की ती लगेचच लग्न मोडा असं म्हणते. तेव्हा पूर्णाजीची बहीण खूपच जास्त रागवते. ती म्हणते की कल्पना, अगं काय बोलतेस तू? अर्जुन आणि सायलीचं लग्न विधिलिखित आहे, म्हणून तर सायलीच्या जागी तिथे प्रिया नाही आहे, तन्वी नाही आहे. हे लग्न होणार, अर्जुन सायली एकत्र येणार. तेव्हा इकडे जर देवाचीच मर्जी ही आहे, देवी आईने जर इथे आता संकेत दिला आहे की या दोघांचं लग्न होणार, तर ते होणारच, कुणीही थांबू शकत नाही. आणि जर त्या तन्वीला एवढंच मनापासून लग्न करायचं होतं तर कुठे आहे ती? तेव्हा इकडे आता सगळेजण शोधाशोध करत असतात, पण कुणीही त्या रूममध्ये जात नाही जिथे ती प्रिया असायला हवी असते. तेव्हा इथे सगळेजण कल्पनाला म्हणतात की आता लग्न तर झालं, त्यामुळे इथे तिचा नाईलाज होतो.
प्रतिमा म्हणते की ज्यांचं लग्न व्हायला हवं होतं त्यांचं झालं आहे, त्याच्यामुळे आता त्यांना कुणीही एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. तर अशा रीतीने साक्षीच्या गुंडांना चकवा देत प्रियाचा प्लॅन फ्लॉप करत अर्जुन आणि सायली फायनली एकत्र आलेले असतात.